रोजच खोड्या करू लागला, रोजच गवळणी ग्राने आणू लागल्या. म्हणून मातेनं उकळाला बांधला आणि उकळाला बांधून ते उकळ फरफरीत नेलं आणि इमल अर्जुन दारामध्ये होते महाराज. त्या दोन्ही इमल अर्जुनाचा उद्धार केला, अशी 9व्या अध्यायामध्ये कथा घडलेली आहे. 10व्यात गोपाळ काला करून वन क्रीडा करी नारायण, कमल उद्भवे केले वच्चारण, करिस्तवन प्रीतीने. 10व्यामध्ये कृष्णानं गोपाल काला केला आणि गोपाला बरोबर यमुनेच्या तीराला गोपाळ काला करून देव खेळले महाराज. आणि ब्रह्मदेवानं माझा वडील हा माझ्या वडिलाचाच अवतार आहे का म्हणून करता ब्रह्मदेव कौतुक पाहावया माव ब्रह्माने केली. गाई वच्चे चोरुनी सत्य लोकास नेली. कौतुक पाहण्यासाठी हा खरोखर पूर्ण ब्रह्मकृष्ण अवतारला आहे का. आणि म्हणून गाई वासरं चोरले, सत्य लोकाच्या ठिकाणी नेलं कौतुक बघण्यासाठी. त्यानं जसे तिकडे नेले तसे तिकडे भगवंतानं तयार केले. हे पूर्ण ब्रह्म आहे का बघण्यासाठी ही 10व्यामध्ये कथा घडलेली आहे असं सांगतात. 11व्यात कालिया मर्दन, 12व्यात गोवर्धन उद्धरण, 13व्यात कंस मर्दून गोरक्षण केले पै. 11व्यामध्ये कालिया मर्दन, 12व्यामध्ये गोवर्धन उद्धरण आणि 13व्यामध्ये कंसाचा मारला. कंसाचा दूत मारला. 2-4 जर संघ आले ना लक्षातच राहत नाही अशी भानगड होती. अशा प्रकारे सांगतात. 14व्यात आगासूर मर्दन, नंद यमुनेत नेला गेला बुडून, तो माघाराने तासे नारायण, वरुणापाशी पासून जाऊन या. 14व्यामध्ये देवीच्या यात्रेला नंदराजा आधी करून गेले. नंदराजे यमुनेमध्ये स्नान करण्यासाठी गेले आणि जलदैवतेनं वरुणदेवानं घेऊन गेले आणि जलदैवतेपासून वनदेवतापासून नंदराजाला परत आणलं. ही 16व्यात कथा, किती 15व्यात कथा, 14व्यात कथा झालेली आहे. 15व्यात हे चिकतन, कृष्णे घेतले देवकीचे वान, वनात मागे राधेसी हरी दान, हेची वर्णन बहुवासे. 15व्यामध्ये माता देवकीचं वाण घेतलं महाराज. आणि जी काय राधा आहे का राधेला दान मागितले, हेच दान दे गा देवा आणि तुझा विसरण व्हावा. अशा प्रकारचं दान मागितलं. देवाला संताचा विसर झाला नाही पाहिजे, संताला देवाचा विसर नाही झाला पाहिजे. अशा प्रकारचं दान देवानं राधेला मागितलेलं आहे प्रकार. आणि ते दान ग्रंथामध्ये आलं. आपण दान मागितलेलं पेपरमध्ये सुद्धा कुणी देत नाही. होत आहे का. देवानं राधेला दान मागितलं या ग्रंथामध्ये महाराज आदरांवर झालं. आणि ते दान ऐकल्यानंतर आपला उद्धार आहे महाराज. शंका काय काहीची गरज नाही महाराज. राधेला दान कृष्णानं मागितलं, राधेनं कृष्णाला दान दिलं. अशा प्रकारची कथा 15व्यात झालेली आहे. 16व्यात यज्ञ पत्न्यांनी येऊन हरीसी समर्पिले अन्न, रास क्रीडा संपूर्ण 17व्यात कथी येली. 16व्यामध्ये जे काय यज्ञ पत्न्या आहेत, ब्राह्मणाच्या पत्न्या, ब्राह्मणाने यज्ञ केला महाराज. या गवळ्याला आपल्या यज्ञेमध्ये येऊ द्यायचं नाही, गवळ्याला आपला यज्ञ माहीत झाला नाही पाहिजे असं वनामध्ये जाऊन एकांतामध्ये ब्राह्मणाने यज्ञ केला. त्या ठिकाणी ही कृष्ण भगवंत गेले आणि यज्ञ पत्न्यानं अन्न भगवंताला आणून दिलं. ही 16व्यामध्ये कथा झाली. आणि 17व्यामध्ये भगवंतानं
गोपिके बरोबर रास क्रीडा केली ही 17व्या मध्ये झालेली आहे. 18व्यात निरूपण अक्रूर कृष्णासी गेला घेऊन 19व्या अध्यायी कंस वधून राज्य दिदले उग्रसेना राजे दिदले उग्रसेना. 17व्यात अक्रूर आला आणि गोकुळेतून मथुरेला कृष्णाला नेलं आणि 18व्यामध्ये कंसाचा वध केला आणि राज्य उग्रसेनाला दिलं. अशा प्रकारे 18व्या अध्यायामध्ये कथा घडलेली सांगता येईल. 20व्या अध्यायी अति सुरस श्रीकृष्ण शरण सांदीपनास शाबास. अत्याद्भुत कथिला ज्ञान रस गुरु शिष्य लक्षणे गुरु शिष्य लक्षणे. 20व्या अध्यायामध्ये अशी कथा झाली महाराज. अशी कथा झाली, गोड कथा झाली. आणि श्रीकृष्ण भगवंत सांदीपानी ऋषीला शरण गेले. गुरु शिष्याची परंपरा काय असते, गुरु शिष्याचं नातं काय असते, आणि ती असणारी कथा 20व्यामध्ये झाली. 2 वेळेस आपल्याला ऐकावी. किती वेळेस? 2 वेळेस ऐकाय भेटले महाराज. तो रस सेवितो हा रस वाटितो आणि का होय. 2 वेळेस तो रस आपल्याला ऐकायला भेटला, कानानं ऐकायला भेटला महाराज. अगदी तृप्ती झाली 2 वेळेस ऐकून. अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आपल्या गुरुला शरण गेले. ही 20व्यामध्ये सुरस अशा प्रकारची कथा झाली असं श्रीधर स्वामी सांगतात. 21व्यात उद्धवे येऊन गोपी शिकतिले ब्रह्मज्ञान 22व्यात जरासंध पराभवून काल यौवन भस्म केला. 21व्यामध्ये उद्धव आला आणि गोपिकेला ब्रह्मज्ञान सांगितलं. ब्रह्म कसं आहे, ब्रह्म कुठं असतं हे 21व्या अध्यायामध्ये सांगितलं. आणि 22व्या अध्यायामध्ये जरासंधाचा पराभव केला आणि काल यवनाचा अंत केला महाराज. 22व्या अध्यायामध्ये काळ यवन पाठीमागं लागला, देव मुचकुंद इवरा मादी जडला. अशा प्रकारची कथा 22व्या अध्यायामध्ये झालेली आहे. आणि त्या कालयवनाचा अंत श्रीकृष्ण भगवंतानं केला असं 22व्या अध्यायाची कथा झालेली आहे. 23व्यात 24व्याचा सार येते कतिले रुक्मिणी स्वयंवर 25व्यात सर्वेश्वर जांबुवंती पर्णोनी आणली. 23 आणि 24 कृष्ण भगवंताचं स्वयंवर 2 अध्याय गेले महाराज. एक अध्याय पळून आणा गेला आणि दुसरा अध्याय लग्न लावा गेला होय. अशा प्रकारचा 23 आणि 24वा अध्याय स्वयंवरामध्ये गेला. आणि 25व्या अध्यायामध्ये कालिंदीचं जामवंती बरोबर लग्न लावलं. सैमंतक मण्याची कथा त्या 25व्या अध्यायामध्ये 25व्या अध्यायामध्ये झाली, आपण ऐकली. अशा प्रकारे सांगतात. 26व्यात कृष्ण नायिका आणल्या 16 सहस्त्र गोपिका. 27व्यात रुक्मिणी विनोद देखा आणि प्रद्युम्न उपजला. 26व्या अध्यायामध्ये 16,100 नायिका आणल्या. ही कथा ऐकली. नरकासुराचा वध केला आणि 16,100 त्या ठिकाणच्या कुमारिका सोडवल्या आणि त्यांच्याबरोबर कोण लग्न करेल म्हणून करता एकाच वेळेस 16,100 बरोबर लग्न केलं. आणि 27व्या अध्यायामध्ये रुक्मिणीचा असणारा विनोद झाला आणि 27व्या अध्यायामध्येच मदनाचा जन्म झाला. अशा प्रकारची 27व्या अध्यायामध्ये कथा झाली म्हणून सांगता येत. 28व्यात उकारण भुजाचे 2 त्रासीला बाण
19व्यात दरिद्र हरण सुदाम्याचे पै केले. 28व्या अध्यायामध्ये उकेचं हरण केलं. बाणासुराचे भुजा छेदल्या. 1000 भुजा होत्या बाणासुराला, त्याच्या भुजा छेदल्या. आणि 29व्या अध्यायामध्ये काय कथा झाली? सुदाम्याचे दरिद्र पण हरवले महाराज. सुदाम्याला श्रीमंत केलं. अशा प्रकारचा मित्रपणा भगवंताचा महाराज. मित्र करावा तर आपली दरिद्री त्याने नाहीशी करावं. मित्र असे बसलेत महाराज, आपल्याला दरिद्र करायला. मित्रपणा करावा तर देवाबरोबरच करावा. देवासारखा मित्र पाहिजे. सुदाम्याची दरिद्री हरवली का नाही? आणि तशा पद्धतीनं 29व्या अध्यायामध्ये कथा झालेली आहे. 30व्यात सत्यभामेचा विनोद वा. नारदासी दान दिला गोविंद. 31व्यात गरुडाचा गर्वमद हनुमंताती हरिला. 29व्या अध्यायामध्ये सत्यभामेचा विनोद. आणि त्या विनोदामध्ये श्रीकृष्ण नारदाला दान दिला महाराज. आणि 30व्या अध्यायामध्ये गरुडाला गर्व झाला महाराज. गरुडाला, आणि त्या गरुडाचा गर्व आपण ऐकला ना. गरुडाचा कसा गर्व नाहीसा केला महाराज. काय अवस्था केली त्या गरुडाची. आणि ती कथा आपण 30व्या अध्यायामध्ये का 31व्या अध्यायामध्ये ऐकलेली आहे. 32व्यात सुभेद्रा हरण नारदासी घरोघरी कृष्ण दर्शन. वा. 33व्यात राजसूयज्ञ जरासंधा मारविले. 32व्या अध्यायामध्ये सुभद्रेचं हरण झालं महाराज. सगळ्यांना ऐकलं आपण. देवानं करायला लावलं कृष्णाला सुभद्रेचं हरण. आणि त्याच्यामध्ये 32व्यामध्ये पुढे काय झालं सांगितलं? जरासंधा नाही, नारद आला कृष्ण घरोघरी दर्शन. नारद मुनीला प्रत्येक घरी दर्शन झालं. नारदाला वाटलं देव एवढ्या मोठ्या पत्न्या देवाला आहेत, मग आपल्याला सुद्धा एखादी पत्नी करावी आणि संसाराचं सुख घ्यावावं. मग कुठं कशाला कुणाला मागायच्या? कोण आता बायको देणार आहे म्हणला आपल्याला? कृष्णाची ज्या कधी आपल्याला बायको नाही म्हणत ना त्याला. म्हणून करता ती इच्छा झाली. आणि प्रत्येक घरी कृष्ण नारदाला बघायला भेटला. नारदाची नारदी झाला. अशी 33व्या अध्यायामध्ये कथा आपल्याला ऐकायला भेटलेली आहे. 34व्यात कथा निश्चिती वाढीता सता द्रौपदी सती. बिरडे सुटता श्रीपती चतुर्भुज करी ते दवा. 34व्या अध्यायामध्ये निश्चिती म्हणून सांगितलं. खात्रीपूर्वक श्रीधर स्वामी सांगतात, द्रुपदी यज्ञामध्ये वाढीत असताना बिरदे सुटले महाराज. बिरदे तुटले आणि तिचं संरक्षण स्वतः कृष्ण भगवंतानं केलं. ही कथा आपण 34व्या अध्यायामध्ये ऐकली असं सांगतात. 35व्या अध्यायी मयसभा वर्णन. शिशुपाळ वक्रदंत वधून विजयी झाला मधुसूदन. हेची कथा कथियेली. कथा कथियेली. 34व्या अध्यायामध्ये बरं का मय सभेचं वर्णन केलं आणि शिशुपाळाचं शिरछेदन केलं महाराज. 34व्या अध्यायामध्ये अशा प्रकारची कथा वर्णन. काय त्या मय सभेचं वर्णन होतं महाराज की मय सभा सांगता सुद्धा येत नव्हती. येत होती का सांगता? अशा प्रकारची ती मय सभा होती. आणि शिशुपाळाचं शिरछेद 34व्या अध्यायामध्ये केलेला आहे. 36व्यात ग्रहण यात्रा करून भेटले गोकुळीचे जन. या उपरी पंढरीसी आला श्रीकृष्ण. हेची निरूपण शेवटी. 36व्यात ग्रहण यात्रा करून भेटले गोकुळीचे
या उपरी पंढरीसी आला श्रीकृष्ण हेची निरूपण शेवटी 36व्या अध्यायामध्ये घरण यात्रा कृष्ण भगवंताने केली महाराज. 36व्या अध्यायामध्ये घरण यात्रा केली आणि त्या घरण यात्रेमध्ये गोकुळेचे सगळे लोक भेटले महाराज. गवळणी भेटल्या, गोपाळ भेटले, गवळी भेटले, त्यांच्याबरोबर चर्चा झाली, आनंद वाटला, सगळ्याचं समाधान झालं आणि जी घरण यात्रा आहे ती पूर्ण झालेली आहे. आणि नंतर ते गोकुळीला गेले, कृष्ण भगवंत द्वारकेला आले. अशा प्रकारची 36व्या अध्यायाची कथा. द्वारकेला जाऊन नंतर कृष्ण भगवंत राधा जवळ बसली आणि ती रुक्मिणीनं बघितली आणि रुक्मिणी देखता ती राधा उठली नाही. रुक्मिणी देखता इतर जर स्त्री जर बसली तर रुक्मिणी आली की उठत होत्या मला, पण राधा उठली नाही. म्हणून रुक्मिणीला राग आला आणि ती दक्षिण द्वारका पंढरपूर दिंडीरवळ या ठिकाणी रुक्मिणी रुसून आली आणि कृष्ण भगवंत रुक्मिणीला शोधण्यासाठी पंढरपूरला आले आणि पंढरपूरच्या ठिकाणी कायमस्वरूपी ते आतापर्यंत आहेत, अद्यापी आहेत. अशा प्रकारची कथा 36व्या अध्यायामध्ये घडलेली आहे असं सांगतात. ऐसा 36 अध्यायी हा ग्रंथ हरी विजय यथार्थ सदाव लोकोत भक्त संत विवेक दृष्टी करुनिया. हा 36 अध्याय ग्रंथ बरं का. 36 अध्यायाचा हा ग्रंथ विवेक वैराग्य विवेकानं वैराग्यानं हे ग्रंथ बघून विवेक आणि वैराग्य असल्यानंतरच ग्रंथ बघतात. उन्मत्त झालेले बघत नाहीत मला. ज्याच्याकडे विवेक आहे, ज्याच्याकडे वैराग्य आहे आणि असेच लोक हे ग्रंथ बघतात. विवेकानं वैराग्यानं हे ग्रंथ बघावा अशा प्रकारे श्रीधर स्वामी आपल्याला